नमस्कार. तर आज आपण खमंग अशी सुरण फ्रायची रेसिपी पाहणार आहोत. तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटेल ही रेसिपी पाहून. चला तर मग सुरुवात करूयात. आता इथे मी सुरुवातीला सुरण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरचं जे साल असतं ते देखील मी इथे काढून घेतलेलं आहे. आता यानंतर सुरणाच्या चकत्या करून घ्यायच्या आहेत. आता चकत्या नक्की कशा करायच्या ह्या तुमच्यावर अवलंबून आहेत, म्हणजेच साईज किती ठेवायची. तर आता अशा प्रकारे इथे मी याच्या चकत्या पाडून घेत आहे आणि लक्षात घ्या, चकत्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठ्या छोट्या ठेवू शकता. तुम्ही गोल आकाराच्या देखील करू शकता किंवा अशा रेक्टँगल आकारामध्ये देखील ठेवू शकता. आता मी या स्मॉल साईजमध्ये चकत्या कापून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मोठ्या देखील ठेवू शकता. तर अशा प्रकारे इथे मी संपूर्ण सुरण जे आहे त्याच्या चकत्या करून घेतलेल्या आहेत. आता याच्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊन त्याच्यामध्ये मसाला, हळद, तसेच मी इथे लसूण, आलं आणि कोथिंबीर यांची पेस्ट करून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता हे जे सगळं आहे ते आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे. प्रत्येक फोडीला जे बॅटर आहे ते लागलं गेलं पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. आता इथे मी पॅन घेऊन त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल तापल्यानंतर आपल्याला या ज्या चकत्या आहेत त्या या पॅनमध्ये पसरवून घ्यायच्या आहेत. तुम्ही जर फिश खात असाल आणि फिशची रेसिपी बनवताना देखील अगदी सेम पद्धत आहे. तर अगदी याच पद्धतीने आपल्याला जसे आपण फिश फ्राय करतो त्याचप्रमाणे हे आपले व्हेज फिश फ्राय आहेत. तर त्याच पद्धतीने आपल्याला प्रोसेस करायची आहे आणि यांना मंद आचेवर ठेवून द्यायचं आहे. आता 2 मिनटं ठेवल्यानंतर मी हे वर खाली करून घेत आहे आणि त्याच्यावर आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. ताट ठेवल्यानंतर वाफ काढून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता 5 मिनटानंतर ताट काढल्यावर हे अशा प्रकारे आपल्या चकत्या दिसून येतात. सुरण शिजायला थोडा वेळ लागतो, पण याच्यामध्ये हे व्यवस्थित शिजल्यावर चवीला खूपच छान लागते. तर अगदी सोप्यात सोपी आणि पटकन होणारी अशी रेसिपी आहे आणि चवीला इतकी छान लागते की जेवणामध्ये 2 घास मात्र नक्कीच जास्त जातात. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.